मिथुन राशी 27 मार्च नंतर आयुष्य बदलणार. ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या 10 अटळ घटना घडणारच. मिथुन राशीचा प्रवास म्हणजे एका अशांत, उत्साही आणि अत्यंत गतिशील आत्म्याचं ब्रह्मदेवाशी असलेलं गूढ नातं. मिथुन म्हणजे बुद्धी, संवाद, कुतूहल आणि सतत बदलत राहणारी नियती. पण या राशीबद्दल ब्रह्मदेवाने दिलेल्या काही गोष्टी अटळ आहेत, त्या होणार म्हणजे होणारच. या व्हिडिओमध्ये आपण या 10 अटळ गोष्टींचं केवळ भविष्यदर्शी विश्लेषणच नव्हे, तर त्या मागील आध्यात्मिक सत्य, ग्रहस्थिती, ब्रह्मदेवाचा गूढ प्लॅन आणि आत्म्याच्या प्रवासातील दिव्य रहस्य उघडणार आहोत. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. त्यातील नंबर 1, मिथुन राशीचा जन्मच दैवाचा संदेश घेऊन येतो. मिथुन राशी एकमेव राशी आहे जी दैवी स्वरूपाची आहे, म्हणजेच जुळ. या राशीच्या जातकांच्या जीवनात 2 टोकात झुलतं असतं: सुख, दुःख, प्रेम, वैर, आशा, निराशा. ब्रह्मदेवाने हे दैवी नातं या आत्म्यात रोवलं आहे. यामागे एक दैवी देखील उद्देश आहे. हे लोक एका क्षणी अत्यंत भावनिक तर दुसऱ्या क्षणी तर्कशुद्ध निर्णय घेणारे असतात. आता आध्यात्मिक अर्थ: मिथुन राशीचा द्वैती स्वभाव म्हणजे आत्म्याला त्यांच्या कर्तव्यासाठी दोन्ही बाजूंचा अनुभव देण्याची योजना. आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी हे द्वैत आवश्यक आहे. आता ग्रहस्थितीचा प्रभाव: बुध ग्रहामुळे हा सतत विचार करणारा आत्मा भ्रमाच्या जाळ्यात अडकतो आणि पुन्हा त्यातूनच मुक्ती शोधतो. बुधाचे बलवान किंवा निर्बल स्थितीत असणे यामुळे आयुष्यातील प्रत्येक वळण बदलते. उदाहरणार्थ, एखादा मिथुन जातक प्रेमात डुबलेला असतो आणि तितक्याच झपाट्याने त्या प्रेमावर प्रश्नचिन्हही निर्माण करतो. हे त्याचे वैचारिक स्वातंत्र्य नसून ब्रह्मदेवाने घालून दिलेली मनस्थिती आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नंबर 2 आहे, मिथुन राशीच्या आयुष्यात 2 प्रबळ व्यक्ती या कायम येणार. एक देतो तर एक घेऊन जातो. मिथुन राशीच्या आयुष्यात नेहमीच 2 व्यक्ती अशा येतात, एक जे त्याला उंच उचलून धरतात आणि एक जे सर्व काही हिसकावून नेतात. हा केवळ योगायोग नाही, तर ब्रह्मदेवाचा आत्मा जागवण्याचा मार्ग आहे. आता ब्रह्मज्ञान: यामुळे मिथुन राशीचा आत्मा वेदनेतून चेतवला जातो. तो समजतो कोणतंही नातं हे शाश्वत नसतं आणि त्याची खरी साथ केवळ त्यांच्या विचारांमध्येच आहे. ग्रहयोग द्वितीयेश व सप्तमेश जर एकमेकांना दृष्ट देत असतील तर अशा व्यक्ती आयुष्यात ठराविक काळासाठी येतात आणि आयुष्य बदलून टाकतात. आता यासाठी उपाय काय करायचे? जेव्हा अचानक कोणी नातं तोडून निघून जातं त्यावेळी हनुमान उपासना, एकांतात ध्यान आणि शंकराचा महामृत्युंजय जप मिथुन व्यक्तीस मानसिक बळ देतो. नंबर 3, प्रत्येक मिथुन राशीचा व्यक्ती संघर्षात यश या सूत्रानुसारच जगतो. त्याच्याही यशामागे संघर्ष हा कायम असतो. मिथुन राशीच्या आत्म्याला सहज यश दिले जात नाही. ब्रह्मदेव त्याला प्रत्येक टप्प्यावर प्रश्न विचारतो, तू खरंच तयार आहेस का? आता आध्यात्मिक दृष्टिकोन: संघर्ष हा मिथुन आत्म्याचा शिक्षण आहे. तो जितका ताण सोसतो तितकी त्याची बुद्धी तेजस्वी होते. ग्रहशक्ती दशमेश व लग्नेश यांच्यातील संबंध हा संघर्षाचा मूळ ठरतो. शनी जर केंद्रात असेल तर यश उशिरा मिळेल, तर इथे स्थिर आणि खंबीर असतं. आता यशाची वेळ 32 किंवा 36 वर्ष हा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असतो. यावर्षी यश मिळणे क्षणिकच आणि त्यानंतरच यश मिळतं, ते म्हणजे स्थिरता. नंबर 4, लहानपणातच मानसिक आणि भावनिक जखमा मिळतात, पण याच कारण आध्यात्मिक असतं. मिथुन राशीचा जातक लहानपणीच भावनिक गूढतेला सामोरा जातो. तो वेगळा असतो. त्याचं बालपण इतरांप्रमाणे नसतं. मित्रांचा विश्वासघात, आई वडिलांकडून अनपेक्षित प्रेम न मिळणे ही सगळी ब्रह्मयोजना आहे. ब्रह्मस्पर्श ही भावनिक वेदना म्हणजे आत्म्याची पहिली परीक्षा. हे दुःख त्याला अंतर्मुख करतं. 14व्या वर्षी मोठं भावनिक संकट येतं, जे त्याच्या संपूर्ण आयुष्याचा पाया ठरतो. यासाठी उपाय: रविवारी सूर्य उपासना, आदित्य हृदय स्तोत्र आणि सकाळी 4 ते 6 ध्यान या भावनिक जखमांवर वरदानसारखे कार्य करतात. नंबर 5, प्रत्येक मिथुन राशीचा जातक 2 आयुष्य जगतो. ब्रह्मदेवाची योजना अशी असते की मिथुन राशीचा जातक 2 टप्प्यात विभागलेला असतो. एक आहे
0 ते 35 वर्ष संघर्ष, संभ्रम, शोध आणि एक आहे ते म्हणजे 35 नंतर प्रबोधन, स्थैर्य आणि नवे मार्ग. आता ग्रहस्थिती. अष्टभावातील प्रभाव किंवा राहूचा पहिल्या भावाशी संबंध असल्याने या दोन आयुष्यांमधील अंतर हे स्पष्ट जाणवतं. उदाहरणार्थ, एक व्यक्ती शिक्षण, नोकरी, प्रेमात अपयशी होते, पण 35व्या वर्षी अचानक काहीतरी क्लिक होतं. नवा व्यवसाय, आध्यात्मिक प्रगती किंवा सामाजिक नेतृत्व सुरू होतं. आता उपाय काय करायचे? पितृपक्षात पितरांच्या नावाने दान करणे आणि गायचं या दोन्ही टप्प्यातच उन्नती आणतात. नंबर 6. मिथुन राशीचा व्यक्ती शब्दांमधून ब्रह्मज्ञान अनुभवतो. ब्रह्मदेवाने बुध ग्रहाद्वारे मिथुन राशीला एक अद्वितीय वर दिला आहे, शब्दबुद्धी. या राशीचे लोक बोलण्यात, लिहिण्यात आणि संवादात जादू निर्माण करतात. ही त्यांची साधना असते. आता याचा आध्यात्मिक अर्थ. शब्द हे त्यांच्या आत्म्याचे अस्त्र आहेत आणि ते बोलून किंवा लिहून इतर आत्म्यांच्या रूपांतर करू शकतात. आता उपाय काय करायचे? दर गुरुवारी विष्णू सहस्रनाम पठण आणि वाणी संयम ही साधना त्यांच्या वाचाळपणातून मुक्त करून दिव्य संप्रेषण देऊ शकते. नंबर 7. मिथुन राशीचा जातक कधीच स्थिर राहत नाही, कारण त्याचं मूळ ब्रह्मचर्याच्या शोधात असतं. हा जातक सतत हालचालीत असतो. काम बदलणं, नाती बदलणं, देश किंवा शहर बदलणं. यामागे एकच कारण, तो स्थिरतेपेक्षा शोधाचा प्रवासी असतो. आता ब्रह्मध्यान, स्थैर्य त्याला हलवणं हे ब्रह्मदेवाचं धोरण असतं, कारण स्थैर्यतेचा आत्म्याची प्रगती थांबवू शकतो. आता उपाय काय करायचे? सोमवारी चंद्रमंत्रांचा जप आणि एक दिवशी मौन व्रत, ते त्याला अंतर्मुख करून निर्णयात स्पष्टता देतात. नंबर 8. प्रेमामध्ये तीव्रता आणि तुटणे. मिथुन राशीचा जातक जितकं प्रेम करतो तितकाच तो तुटतोही. त्याच्या प्रेमात गूढ असलं तर आकर्षण असतं, पण ते अपूर्ण राहण्याचा शापही असतो. आता ग्रहस्थिती. शुक्राच्या सप्तम स्थानी असलेली दृष्टसंबंध किंवा राहू-केतूचा प्रेमयोग हृदय खोल छाया निर्माण करतो. उदाहरणार्थ, एक मिथुन जातक एखाद्या व्यक्तीवर वर्षानुवर्ष प्रेम करतो, पण अचानकच तोच नातं तोडतो, कारण आत्म्याची वेगळी गरज. आता यासाठी उपाय काय करायचे? कामदेव मंत्राचा जप आणि पंचमीच्या दिवशी दुर्गा उपासना हे हृदयात स्थैर्य देते. नंबर 9. मिथुन राशीच्या व्यक्तीचं खरं यश लोकांमधूनच येतं, पण तेच लोक त्याला घावही देतात. हा जातक समाजासाठीच बनलेला असतो. त्याच्या शब्दांनी, त्याच्या कृतींनी, त्याच्या विचारांनी लोकांवर परिणाम होतो, पण हेच लोक अनेकदा त्याचा छळ करतात. यासाठी ब्रह्मयोजना हे विरोधी म्हणजे त्याला आत्म्याची तपश्चर्या, प्रत्येक टीका त्याला अधिकच प्रलब्ध करते. ग्रहयोग. दशम भावात राहू असेल आणि तृतीय अशुभ दृष्टिक असेल तर सामाजिक यशाच्या शिखरावर पोहोचूनही तो एकटा राहतो. यासाठी उपाय काय करायचे? शनिवारी पिंपळ वृक्षाच्या मुळाशी जल अर्पण किंवा शिवतांडव स्तोत्राचं पठण हे काळाच्या विरोधात संरक्षण देतात. नंबर 10. मृत्यूनंतर मिथुन राशीच्या आत्म्याला शब्दरूप पातळीवर अमरत्व लाभतं. ब्रह्मदेवाने मिथुन आत्म्याला एक वर दिला आहे, तो म्हणजे तुझं अस्तित्व तुझ्या बोलण्यात आणि विचारात जिवंत राहील. आता उदाहरणार्थ काय? तर मिथुन राशीतील कवी, लेखक, तत्वज्ञ, पत्रकार, वक्ते यांची भाषा मृत्यूनंतरही लोकांच्या मनात जिवंत राहते. याचा आध्यात्मिक अर्थ. त्यांचा आवाज म्हणजे त्यांचा आत्मा, तो अमर आहे. म्हणूनच त्यांचं खरं योगदान मृत्यूनंतर वाढतं. आता उपाय. जीवनात शब्दांचा सदुपयोग करा. दुसऱ्यांना जपणारे, चेतवणारे, प्रेम देणारे शब्द वापरा. हेच तुमचं अमरत्व आहे. आता मिथुन राशीचं एक अंतिम सत्य. मिथुन राशी ही केवळ एका राशीचे प्रतिनिधित्व करत नाही, तर ती ब्रह्मदेवाच्या ज्या आत्म्याच्या शोधण्यासाठी जन्म घेतले त्याचं प्रतीक आहे. आता शोध सत्याचा, प्रेमाचा, यशाचा आणि शेवटी स्वतःच्याच त्यांचा आयुष्य घडवणाऱ्या अटळ गोष्टी या ब्रह्मदेवाने लिहिलेल्या आहेत. त्याला विरोध करता येत नाही, पण यातून आत्मजागृती मिळते. आणि शेवटी याचं आयुष्य म्हणजे एक दिव्य लेखन असतं, जे शब्दांमधून देखील अजर अमर होतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.